आजच्या माझ्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सविता बिर्गे मॅडम, माझे मित्र बंडू आमदुरकर सर, आमचे दुसरे मित्र आणि उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे सर, मुकरम सर, जाधव सर, शिरफुले सर, आमचे महेश सर, प्रवीणा मांदळे मॅडम, आमचे जुने मार्गदर्शक PY दवणे सर, माझी पत्नी प्रमिला कछवे सर, मिलिंद लोकडे आणि सर्व परिवार. आज कार्यक्रम आहे असं म्हटल्यानंतर माझी मिसेस असं म्हणाले की तुम्ही उद्या रडणार का? कारण कुठल्याही भावुक क्षणी मी खूप अस्वस्थ आणि खूप हळवा आहे. सावत्रिक मॅडमला माहित आहे, त्या सुद्धा अनेक प्रसंगामध्ये त्या रडलेल्या आहेत. सगळं माझ्या ऑफिसमध्ये 29 वर्ष एवढा मोठा कालखंड गेलेला आहे. जनरली एवढा मोठा कालखंड कुणाचाही एकाच कार्यालयामध्ये जात नाही. आणि मला असं वाटत होतं की मला बरेच जण विचारत होते की तुमचा निरोप तुमचा काहीतरी आहे या महिन्यामध्ये. मी म्हटलं काही नाही, अजून आहेत काही वर्ष. मी रिटायर्ड होतोय मला हे सांगावंच कुणाला वाटत नव्हतं मॅडम, कारण सगळेजण म्हणत होते फिट. आणि आता मी जेव्हा आजारी पडलो त्या काळापासून सगळेजण म्हणू लागले, आता मी गेलो की अरे तुम्हाला काय झालं, फारच रोड झालात तुम्ही. आज माझा विद्यापीठामध्ये देखील कार्यक्रम होता, तिथे सगळेजण म्हणत होते की काय झालं तुम्हाला. आणि मग त्यामुळे मी खूप अस्वस्थ होत गेलो की आपल्याला काहीतरी झालंय आणि काहीतरी आपल्याला म्हणजे आपण खूप थकलो अशी जाणीव मला सातत्यानं होत होती. आणि किमान रिटायरमेंट पर्यंत तरी आपली तब्येत चांगली राहावी म्हणून खास मिसेस काजू बदाम वगैरे वगैरेचे एक मिक्सर करून ती मला देत होती की त्याला तरी बरं वाटेल त्या काळापुरतं. म्हणजे हा 8-10 दिवस मागचे. खरं तर हा असा एवढा चांगला कार्यक्रम, एवढा सहृदयी कार्यक्रम, एवढ्या सगळ्यांच्या सहवासामध्ये होत आहे याचं सगळं श्रेय आदरणीय बिर्गे मॅडम यांना मी देतो. त्यांचे सहकारी सोबतचे गुमलवाड सर, आमचे डॉक्टर DT सिरसाट यांनी याच्यासाठी खूप परिश्रम घेतले. खरं तर मॅडम दरवर्षी म्हणजे माझा वाढदिवस, आता मॅडम जेव्हापासून इथे आल्या की वाढदिवसाला त्यांनी घरूनच आठवण करायचे. एकदा तर सरळ आमच्या ऑफिसला आल्या आणि जाऊन बसल्या आणि म्हणे विलास सरांचा वाढदिवस आहे, तुम्ही गुच्छ घेऊन या. मी तिथं नाही. म्हणजे असं शिक्षण अधिकारी किंवा असा HOD कुणालाही लाभत नाही. म्हणजे माझ्या पूर्ण कालखंडामध्ये माझे 2 सगळ्यात आठवणीत राहणारे शिक्षण अधिकारी मिळाले, गोविंद नांदळे सर आणि त्यानंतर डॉक्टर सविता बिर्गे मॅडम. मधले सगळे अधिकारी चांगलेच होते, परंतु त्यामध्ये दोघांचा उल्लेख मी विशेषत्वाने करणार आहे. कारण मला माहित नाही की मॅडमनी एवढा स्नेह कसा दिला असेल मला. कारण गेल्या 6 महिन्यापासून मी जेव्हा आजारी पडलो तेव्हापासून मला मॅडमनी एकही काम सांगितलेलं नाही. आणि माझं मला वाटू लागलं की आपण कामाचीच राहिलेलो नाही, कारण आपल्याला कुठलं कामच सांगत नाही कुणी. किंवा सगळेजण म्हणले की तुम्हाला असं तुम्ही आजारी पडलात, एन्जिओग्राफी झाली, त्याच्यामुळे मॅडमने काय केलं हे आम्हाला सांगितले, तुम्हाला ताण दिलेला नाही. आणि वर्षा ठाकूर मॅडमच्या काळामध्ये मी तिकडेच कंटिन्यू असायचो, तर मॅडम म्हणायचे की आता त्या गेल्यानंतर तरी आमच्याकडे तुम्ही काम करा. पण कधीही शिक्षण अधिकारी किंवा मी बॉस आहे या पद्धतीचं नेचर त्यांचं कधीच राहिलेलं नाही. मला खरंच खूप कौतुक वाटते, कारण मी तसा नाही. आणि मला त्यांच्याकडून किंवा मी प्रत्येकाकडून काही ना काही शिकतो. म्हणजे जो माणूस असेल त्याच्यामधला हा गुण खूप छान आहे बाबा. मधनुरकर सर अतिशय शांत, ते PA असतानापासून तिकडे उपाध्यक्षांकडे वगैरे आम्ही गेलो की अदबीनं बसा, चहा किंवा काय ते पाणी वगैरे, आणि खूप चांगली ट्रीटमेंट देणार. तर या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्याच्यातून माणसाचं व्यक्तिमत्व आकाराला येते. त्याच्यामधून माणूस हवासा वाटू लागतो की अरे हा माणूस आला, अरे वा सर छान तुम्ही आलात. आता माहित नाही की माझ्याबद्दल प्रत्येकालाच असं वाटते की नाही, मला माहित नाही. कारण कदाचित वाटतही नसावं, काही जण दुखावले असतील, काही जण सुखावले असतील. परंतु या समग्र कालखंडामध्ये असे काही दिवस नक्कीच येतात, कुणासोबत भांडणं होतात, कुणासोबत वाद होतो. बागवाले मॅडम सोबत, सुरेकर मॅडम सोबत माझे खूप वाद व्हायचे आणि कधी कधी ते टोकाला जायचे. परंतु वाद हा त्या एका विशिष्ट काळापुरता, विशिष्ट सीमेपुरता, विशिष्ट एका कालखंडापुरता मर्यादित असतो. जेव्हा आपण एखादी जागा सोडून जातो
तेव्हा आपल्याला एक हुरहुर वाटलेली असते. मी अनेक कार्यक्रम अटेंड केले याच ठिकाणी, अनेकांचे निरोप समारंभ, बातम्या लिहिल्या, पाठवून दिल्या, काही वाटलेलं नाही मला. परंतु माझा निरोप समारंभ होणार आहे असं जेव्हा कळलं मला, तेव्हा मला आनंद तर खूप झाला. कारण का माझा कोणी निरोप समारंभ घेणार आहे की हे सुद्धा मला माहित नव्हतं, किंवा कदाचित आपल्याला गुच्छ देखील भेटणार नाही असं देखील मी एक इमॅजिन केलं होतं. परंतु मॅडमनी ते खास करून माझ्यासाठी जो सत्कार सोहळा आयोजित केला, मी मॅडमच्या प्रती अत्यंत कृतज्ञ आहे आणि आयुष्यभर मी कृतज्ञ राहील. कारण त्यांनी मला त्यांच्या कालखंडामध्ये, मी 5-6 महिन्यापूर्वी मॅडमच्या बदलीची आवई उठली, मी फार अस्वस्थ झालो. मी अधिकाऱ्यावर किंवा माझ्या स्नेहावर भरभरून प्रेम करणारा माणूस आहे. मी परिमल सिंग साहेब गेले, मी तेव्हा रडलो होतो, मी औरंगाबादला होतो. काळे साहेब गेले, भांगे साहेब गेले, प्रत्येक सीओ किंवा प्रत्येक नंतर मी रडलेला आहे किंवा मला अस्वस्थ वाटलेलं आहे खूप, आणि एखादी महिना तरी मला करमलेलं नाही. असं एखाद्या आपल्या स्नेहावर, आपल्या बॉसवर, आपल्या सोबत्यावर आपल्याला वाटत आलेलं आहे. असा माझा स्वभाव आहे. आणि मी जेवढा संवादी आहे, जेवढा समजून घेणार आहे, तेवढाच विसंवादी देखील आहे. नाही असं नाही. म्हणजे माझ्या बाबतचा अनुभव कुणाला असेल की हा माणूस कधी कधी खूप हेकाडी वाटतो, वडे मला हेकाडी सुद्धा म्हणलेलं आहे. आणि मी म्हणलं की चला हेकाडी वाटतो ना, वाटू द्या तुम्हाला. आता माझे मिसेस माझ्या सोबतीला आहे, तिच्यासोबत ती बऱ्याच कालखंड काहीतरी वादात गेलेला आहे, परंतु ती चूप. म्हणजे एखाद्याने वाद केला तर प्रतिवाद करणारा माणूस जर चूप असेल तर त्या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला खूपच मोठं वाटते. माझी मिसेस त्या मनानं प्रचंड महान आहे, कारण तिनं मला कधीच कशात टोकलेलं नाही. मला अनेक मित्र, मैत्रिणी, परिवार सगळा काही होता मला, परंतु तिने मला कधी टोकलेलं नाही की तुला ह्याचा फोन आला का, तू हे केलास का, तू काय करायला लागलास. बऱ्याच कुटुंबामध्ये बरेच असे प्रश्न निर्माण होतात. तसं माझ्या मिसेसनी मला सदैव असं फुलासारखं झेललेलं आहे, म्हणून तिचाही मी कृतज्ञ आहे. आणि सर्वांसमक्ष ही कृतज्ञता व्यक्त करताना मला आनंद होतो. गेली 10-20 वर्ष, 20-25 वर्ष कधी कधी मी तिच्यावरही रागवलेलं आहे खूपदा, कारण स्वभाव रागीट आहे. आणि आमच्या डॉक्टर शिरसाट म्हणाले की राग आणि भीक माग, की खरंच मी सांगतो, माझ्या 2-3 पोस्ट केवळ रागामुळे माझ्या गेलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये सुपर क्लास 1च्या पदावर निवड झाली, यादी लागली, आपले सीओच होते तिथे, कमिशनर. तर माझं विलास छान करतो, घेऊन टाका त्याला. हे सगळं झालं आणि त्यांना डेप्टी सीएम त्या काळातले त्यांनी फोन केला की आम्हाला ह्या माणसाला घ्या, आणि गेला. तर ते माझं 5व्या दिवशी नाव बदललं गेलं. मला खूप राग आला. मग साहेबांना स्वतः फोन आला, केंद्रे साहेबांना, पद्माकर केंद्रे साहेबांना, विलास सांगा नाराज होऊ नको, आपल्याकडे क्लास 2च्या 2 जागा आहेत, विलास त्याच्यावर घेऊन टाकतो. मी 15 दिवस घरी राहिलो रजा घेऊन, आणि मी म्हणलं मला कुठंच अर्ज करायचं नाही, खड्ड्यात जाऊ जमलं सगळं. तोपर्यंत 2ही जागा भरून गेल्या. नुकसान कोणाचं झालं? आपलं झालं. म्हणजे आपल्या नुकसानीला आपणच जबाबदार असतो. मॅडम अत्यंत तडफदार, मॅडम शिक्षणाधिकारी आहेत, याचं कारण हे आहे की ते अतिशय टाइम टू टाइम काम करतात. मला कधीच झालं नाही मॅडम ते करायला. मी खूपदा मी घरी देखील मिसेसला म्हणलो की मॅडम तर कसं आहे, सकाळी 7:30ला निघणार, 8ला जाणार, पुन्हा दिवसभर कामं करणार, पुन्हा एखादी मिटिंग अटेंड करणार, येणार. मला जमलं नाही. किंवा मी पळायचो आणि शेवटच्या क्षणाला मी थांबायचो. इथपर्यंत आले म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा माझं नुकसान झालं. पण तरी ठीक आहे. मला जेवढे अधिकारी भेटले त्यांनी मला इतका सन्मान दिला. पाचंगे सरांकडे आम्ही ते डाएटला वगैरे तेव्हा असायचो, अतिशय शांत, सगळे मस्त. म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सन्मान दिला. खरंच ही खूप जमेची बाजू आहे. नाहीतर अशी काही प्रसंग येतात की अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं पुढेच जमत नाही. आणि हे सर्वजण एवढे भाग्यवान आहेत की एवढं भाग्य त्यांना बिर्गे मॅडमच्या नंतर कधीही लाभणार नाही, हे मी गॅरंटीनं सांगतो. कारण मॅडम आम्ही भरपूर डुम्मे मारले तुमच्या काळात. आणि मॅडम बऱ्याचदा येऊन ऑफिसमध्ये बसून असं बसले आणि कोणीच नाही, कधी कुणाला म्हणले नाहीत हे आलं नाही का, ते आलं नाही, काय नाही का, अरे मी आले, कुणाला तरी सांगा यायला, मग आम्ही कधीतरी येणार. मला तर काही म्हणले नाहीत बा. म्हणजे इतका स्नेह, इतकी आपुलकी, आणि त्यांच्याकडे संवाद, आणि त्यांचा तो गुण आहे. लक्षात घ्या, ते अधिकारी म्हणून, अधिकारी केव्हा सक्सेस होतो की तुमच्याकडून काम करून घेण्याचं कसं कळलं पाहिजे. नाहीतर सतत रुबाब झाडत राहिलो आपण. आता आमच्या लोणीकर सरावर खूप नाराज होतात लोक, आम्हाला सहीच करू दिलं नाही. मी त्यांना म्हणलं बाबा तुम्ही मॅडम तिकडे रस्ते नेऊन टाकत जा, तुमच्या अंगावर घेऊ नका. पण ते आता ते त्यांचा स्वभाव आहे, ते येतात पण त्याच्यामुळे त्यांना वाटणं साहजिक आहे. पण मग ते हळूच रागवून मधुरकर सरांकडे देतात. मधुरकर सर संयमी स्वभाव आहे. म्हणजे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो, तसा माझा स्वभावही संयमी देखील आहे, आक्रमक देखील आहे, आणि थोडासा म्हणजे अग्रेसिव्ह देखील आहे. परंतु मी त्या गोष्टी थोड्या संयमाने घेण्याचं शिकलो मी नंतर. कारण का
मधला एक 10-15 वर्षापूर्वीचा कालखंड असा होता की मी खूप रागीट होतो. पत्रकार असताना तर मी असं आलो तर दाव ढकलूनच यायचो इथे शिक्षणाधिकाऱ्याकडे. शिव तर पहिल्या शिवच्या एकदा आम्ही भेटीला गेलो पत्रकार म्हणून, तर तेव्हा तर आम्हाला शिव घ्यायला आले होते बाहेर. एवढा आपण रुतबा सन्मान आपण भोगला. त्यानंतर जेव्हा इथं आलो तेव्हा लोक म्हणले तुला आता गळ्यात दोरी घालून इथे बसविले म्हणले आता, आणि तू आता काहीच करू शकणार नाही. तसंच झालं. मी एकदम शांत किंवा एकदम आपल्याला काही जमत नाही बाबा, आपण हे करू नये बाबा, आपल्याला कोणी काय म्हणेल बाबा, अशा पद्धतीनं मी राहिलो. आता जरी माझी दोरी सैल केली असली तरी एक कालच चित्र बघितलं मी व्हॉट्सअपवरती की घोड्याला खुर्चीला बांधून ठेवले साध्या प्लास्टिकच्या, पण घोडा हलायला तयार नाही. कारण त्याला माहित आहे बांधून ठेवले म्हणजे पक्क बांधलंय. तसं कदाचित मलाही पक्क बांधलेलं असेल तर मी आता लगेच काही पत्रकारितेमध्ये आक्रमकपणे काही करणार नाही, परंतु संयमी आणि धीरोदात्तपणे लेखन करायचं असेल तर आपण ते करू शकतो. माझं जे लिखाण राहिलेलं आहे, कादंबऱ्या, कथा, ललित लेख आणि बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी पूर्ण करीन. आणि मॅडम म्हणत होत्या तसं आमच्याकडे समग्रमध्ये 2 वर्षाचं एक वाढीव एक्सटेन्शन मिळते, त्यासाठी मी अर्ज केला, प्रयत्न करणार आहे. झालं ठीक, नाही झालं तर आपले दुसरे कोणते मार्ग आहेत. मिसेस तर म्हणाले की आता तू काही करू नको. माझ्या वडिलांनी, मॅडम कसं झालं, मला प्राध्यापक होण्यासाठी 60,000 रुपये बाबांनी आमच्या गाडगे बाबाला बोलले, त्यावेळी 60,000 लागायचे. बोलले, सगळं झालं. आणि मग मी तेव्हा जॉर्ज फर्नांडिस सोबत फिरायचो, जनता दल. जॉर्ज फर्नांडिस सोबत 2 दिवस फिरलेला माणूस मी त्यांना म्हणलो तुम्ही माझ्याकडून पैसे घेता, मी चळवळीतला माणूस आहे, तुम्ही चळवळीतले माणसं आहात. पण ते काय होतं की असं एक म्हणजे अर्थार्जन कसं करायचं याचं काहीच नॉलेज आपण ठेवलेलं नाही. आपण कॉम्रेड होणार किंवा आपण देशोधडीला फिरणार अशा प्रकारची अवस्था होती. हे ओळखून माझ्या बाबांनी डीएड झालेली पोरगी, म्हणजे तसं आमचं प्रेम होतं, पण डीएड झालेली पोरगी आहे, हिला सोडायचं नाही, हिनं संसार करील, हे संसार करत नाही म्हणून हिला केलं. आणि मग खरंच सांगतो, सगळा जे संसार उभा केलाय ते फक्त तिनं केलाय. माझा पगार किंवा माझं जे काय असेल ते काही फार अंगी लागले असं नाही, परंतु तिनं नीटनेटकेपणानं, तिला कधी मी सोनं घेऊन दिलेलं नाही, कधी काही घेऊन दिलेलं नाही. ते ती तुला घे बाबा, तुला कर, साडी, ड्रेस, काय सोनं काय घ्यायचं ते, त्या पद्धतीनं तिचा संसार केला. तिनंच वरचं जे मजला आहे ते तिच्याच ह्याच्यातून बांधला. आणि अशा पद्धतीनं नवऱ्यावर अत्यंतिक प्रेम करणारी ती मला लाभली. आणि मला सगळे अधिकारी, खरं सांगतो, मला इतके चांगले लाभले की त्याच्यामुळं मला खूप हुरूप आला. बंडू सरांसोबत आम्ही ते ज्ञान यात्रा, आम्ही नांदेड सेवाच्या काळामध्ये कुणाला कल्पना येणार नाही, 4 वाजता पहाटे ऑफिस सुरू व्हायचं, पहाटे 4ला, आणि 4:05 झाले तर 100 रुपये आम्हाला ड्यू टाकावा लागायचा. मग त्या ड्यू मध्ये आम्ही जेवण काय लागेल सकाळचं ते करायचं. 4 ते 9 आम्ही ते ड्युटी करायची, तो पण पुस्तक काहीतरी लिहायचं. 9 वाजता घरी जायचो, पुन्हा 10 वाजता ऑफिसला यायचं, ऑफिसचं दिवसभर काम करायचं, संध्याकाळी साहेब गाडी घेऊन यायचे, विलास आपण ह्या गावात ज्ञानेत्र तिथं जायचंय. एकदा तर काय झालं, ड्रायव्हर नाही, काही नाही, आपण मीच चालवतो म्हणले गाडी साहेब, आणि एका ठिकाणी गाडी आडरानात बंद पडली, काहीच कळेना. रात्री 1 वाजता सर म्हणले आपल्या ह्या गावामध्ये गुरुजी असतेच म्हणले. मग प्रत्येकाच दारावर ठोठावलं, इथं गुरुजी कुठं आहे, गुरुजी कुठं आहे. एका गुरुजीला शोधून काढलं आणि एका मेकॅनिकला शोधून काढून रात्री गाडी चालू केली, आणि रात्री 2:30 वाजता एका वाड्यावर पुरणपोळ्याचं जेवण आम्ही केलं. आमचे दवणे साहेब फार, म्हणजे इतकं शोषित तर कोणीच राहत नाही. दवणे साहेबांना तर म्हणजे इतक्या पद्धतीनं आम्ही कधी कधी ते थोडंसं त्रासही द्यायचो. समजा एकदा काय झालं, सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कमी करण्यात यावे असा फॅक्स आमच्या माधव पांडागळेनं आणि आम्ही तयार केला. म्हणजे काय उगच मनात वाटलं. आणि तेव्हा कसं होतं, इकडून महाजन झेरॉक्स म्हणजे फॅक्स टाकला, जिल्हा परिषद तिथं फॅक्स उमटल्याबरोबर साहेबांनी आमच्या ऑर्डर झालेल्या, अरे दादा बाबा भाई ते आता ऑर्डर रद्द करावून आले म्हणले, रद्द करायची ऑर्डर टाकली. मग आम्ही म्हणाल सर बघा तरी विचारून मुंबईला, ते तसं काही नसेल, तसं काही नसेल. मी म्हणलं अंगठ आलं प्रकरण आमचे हे. म्हणजे असे काही इश्यू देखील घडायचे अतिशय. आणि दवणे साहेब आम्हाला वर्क प्लॅनचं काम त्यांनी आम्हाला खरं तर शिकवलं. ते 40-40 दिवस वर्क प्लॅन करून घ्यायचे. सोन्या ये, सोनी ये, बस माय, हे लिही, हे कर, ते कर, अशा पद्धतीनं. आणि 1-1 महिना वर्क प्लॅनचं काम चालायचं. मॅडम त्यावेळेस अक्षरशः हा प्रकल्प नको, आमचे तो हे होता प्रोग्रॅमर पाटील नावाचा, तो तर असं म्हणायचा इथं उडी मारू का म्हणायचा मी, कारण ते इतकं रिव्हर्स काम लागायचं. आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये खरंच मी सांगतो की समग्र शिक्षणाचं काम मॅडम खूप कमी झाले. नाहीतर पूर्वी तर हे कुठलीच भरती नव्हती, वन मॅन शो होतो. डॉक्टर शिरसाट नव्हते, बागवाले मॅडम नव्हत्या, आवत्रे मॅडम नव्हत्या, ते कोणीच परिवार नव्हता. त्यावेळेस मग कसं होतं की एकटाच मिटिंगला जायचो मी. पण ते उर्मी होती, त्या काळामध्ये सगळ्यांनी आम्ही काम केलं, सगळ्यांनी मिळून मला खूप मोठा सहयोग दिला. इथं सगळेजण ह्या माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर हे काही बोलणं सरणारं नाही, म्हणजे आजचा दिवस हा सरणारा नाही, बोलणं सरणारा नाही,
परंतु तुम्हा सर्वांना कामाला लागायचे आणि परत घरी जायचे. मॅडमनी खरं तर 1 वाजताच बोलवलं होतं, परंतु माझी मिसेस नव्हती आलेली, तिला निरोप नव्हता म्हणून तिला आणण्यामध्ये वेळ गेला. त्याच्याबद्दल आम्हाला थोडासा कार्यक्रम उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या आमचे दातावार सर, आमच्या या मॅडम, त्यांच्या आम्ही सहीसाठी पेन घ्यायचो. गावकरवार मॅडम, बागवाले मॅडम, सुरेकर मॅडम, आमच्या देशमुख मॅडम अतिशय शांतपणे काम करणाऱ्या, आमचे लोकडेजी, आमचे डॉक्टर, आमचे शिंदे सर तर मॅडम हा असा माणूस सापडतच नाही. म्हणजे कोणी कोणी ते माणसाने निगेटिव्ह बोललंच नाही मॅडम कधी. रजा रजा घेऊन जा, रजा किती रजा काय नाही. म्हणजे एवढा उदार राजा कुणाला सापडणार नाही. आमच्या SSL एवढा उदार राजा सापडला आणि तुम्ही एवढ्या उदार आम्हाला सापडलात. खऱ्या अर्थानं आमचं हे भाग्य आहे. आमचे साहेबराव पांचाळ, नितीन, संतोष पाटील आमचे आज भरपूर झटत होते. प्रशांत 2 प्रशांत बोडणारे, हा सगळा परिवार आहे. आता सगळ्यांची नावं इथं मला पाठ आहेत आणि सगळेजण माझ्या नजरेत आहेत. मी कधी मला मॅडम म्हणाल्या की माझी गरज पडणार आहे. खरं तर मी फार किरकोळ आहे. म्हणजे जगामध्ये आता एवढं नॉलेज वाढले की तुम्हाला माझी गरज पडेल असं नाही, पण मी केव्हाही हजर आहे आणि मॅडमसाठी तर नेहमीच हजर आहे. मॅडम इथून उपसंचालक म्हणून जाओ आणि त्याच्यानंतर मॅडमच्या निरोप समारंभाला मी खास करून तिथे जाणार आणि एक पुस्तिका मॅडमवर मला तयार करायची आहे. या 4 वर्षामध्ये त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहून, कारण अतिशय संघर्षशील व्यक्तिमत्व आहे. कारण आणि तेवढ्याच मॅडम रसिक आहेत. त्यांचे बघा तुम्ही स्टेटस, त्यांचे ते सॉंग्स वगैरे, पण ते आपल्याला माहीत नसते काही. आपल्याला आपलं जीवन माहीत असते, दुसऱ्या जीवन आपल्याला काहीच माहीत नसते. असा हा सरुद्ध सोहळा मॅडमनी माझ्यासाठी आयोजित केला. मी अतिशय त्यांचा ऋणी आहे. गुमलवार सर, आमच्या ह्या सेविका मॅडम युक्ती वेळा दिसत नाहीत. सगळा हा परिवार आहे आणि हा खूप छोटा सोहळा म्हणून सुंदर झाला. बऱ्याचदा कसं असतं की खूप मोठा अधिकारी आलं तर ते खालच्यांना काही व्यक्त करता येत नाही आणि मग एकमेकांमध्ये फार सरमिसळ होते. त्याच्यामुळं हा सुंदर असा कार्यक्रम झाला आणि या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या सर्व शिक्षण विभागाने, आमच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कुणाचा उल्लेख राहिला असेल तर ते माझ्या मनात आहे आणि तो मी कृतज्ञ भाव माझ्या मनामध्ये कायम करून ठेवत आहे. सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि मी जातो. धन्यवाद.